नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण बघणार आहोत की विद्युत सहायक महावितरण विद्युत सहायक ही जी पोस्ट आहे म्हणजे 3 वर्षापर्यंत विद्युत सहायक, त्यानंतर टेक्निशियनची पोस्ट होते। ती परमनंट झाल्यानंतर ते टेक्निशियन म्हणून तुम्हाला पोस्ट देतात महावितरणमध्ये। आधी 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असल्यामुळे विद्युत सहायक या पोस्टवर भरती होते। तर ही जी रखडलेली भरती होती 2019ची, त्याचं साधारण ऑक्टोबरमध्ये पहिली मेरिट लिस्ट लागली। त्यानंतर त्यांचं जॉईनिंग झालं। जवळपास 4,500 विद्यार्थ्यांची ती मेरिट लिस्ट होती। त्यामध्ये बरेचसे रिजेक्शन आले, बरेचसे ॲब्सेंटिझम वगैरे होतं। तर त्यामुळे साधारण 1700 ते 1800च्या रेंजमध्ये साधारण त्यामध्ये तिथे काही जॉईनिंग देण्यात आले विद्यार्थ्यांना। त्यानंतर आता रिसेंटली 1 फेब्रुवारीला त्यांनी वेटिंग लिस्ट जाहीर केली महावितरणने आपल्या ऑफिशियल साईटवर। त्यामध्ये 2269 विद्यार्थ्यांची जी वेटिंग लिस्ट लागलेली आहे, त्यामध्ये कट ऑफ हा बऱ्यापैकी खाली आलेला आहे काही पर्सेंटनी। परंतु त्यामध्ये काय झालं की आता वेटिंग लिस्ट लावल्यामुळे याचं जॉईनिंग होईल की नाही, किंवा त्यामध्ये पुढली प्रोसेस होईल की नाही, किंवा मुलं जॉईन होतील की नाही, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। कारण की आधीच्या ज्या लिस्ट आहे, जसं ऑपरेटरची आहे किंवा जेईची आहे, किंवा आधीच्या ज्या वेटिंग लिस्ट आहे त्या बरेचसे पेंडिंग आहे। काही जणांना जॉईनिंग मिळालेलं आहे। या आधीची जी विद्युत सहायकची भरती होती त्याचंसुद्धा वेटिंग लिस्टचं जॉईनिंग हे फार लेट मिळालं होतं। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात बरेच संभ्रम निर्माण झालेले आहेत। त्यात मधल्या पिरियडमध्ये काही विद्यार्थ्यांनी याचिकासुद्धा दाखल केलेली आहे असं एक ऐकण्यात आलेलं होतं। तर त्या संदर्भातच मला आज तुम्हाला तुमचं जे काही आहे, कारण की प्रत्येक वेळेस कसं आहे की मला विद्यार्थ्यांचे खूप सारे कमेंट असतात, खूप सारे प्रश्न असतात। काही विद्यार्थी थोडंफार नाराजसुद्धा होतात की व्हिडिओ येत नाही आहे, परंतु मला बाकीचेसुद्धा विषय कव्हर करावे लागतात, बाकीचेसुद्धा पोस्ट कव्हर करावे लागतात, कंपनीचे कव्हर करावे लागतात व्हिडिओज। त्यामुळे आणि मधल्या पिरियडमध्ये थोडी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मी काही तुम्हाला व्हिडिओज विद्युत सहायकवर देऊ शकलो नाही। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी ते प्रश्न सॉल्व्ह करायचा माझ्या परीने प्रयत्न करत असतो, म्हणजे करतोय आजच्या याच्यामध्ये। मी प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करतो तुम्हाला, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। एका विद्यार्थ्याचा एक प्रश्न तर ते बऱ्याच जणांचे प्रश्न असू शकतात असं मला वाटते। त्या अनुषंगाने मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, तुम्हाला बऱ्याच जणांना उत्तर मिळतील अशी आशा करतो। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ओम यांचा की सर, कास्टमधून फॉर्म भरलेला आहे, तर ओपन कॅटेगरीमध्ये जर सिलेक्शन झालं असेल, फॉर्म कॅटेगरीमध्ये भरला आहे ते व्हॉटेवर कोणती कास्ट असेल, SC असेल, OBC असेल किंवा आणखी कोणती NTP NT वगैरे जे काही कास्ट असेल तुमच्या, तर तेथे फॉर्म भरलेला आहे कास्टमध्ये, परंतु सिलेक्शन हे ओपन कॅटेगरीमध्ये पर्सेंटेज जास्त असल्यामुळे ओपनमध्ये झालेलं आहे। तर मग कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल का? तर माझं उत्तर असं आहे की व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे लागणार नाही, कारण की ओपनमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जर एज लिमिटमध्ये बसत असाल तर तुम्हाला ओपनमध्ये सिलेक्ट करतील आणि कोणत्याच प्रकारचं कोणतंच कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार नाही। तरीही तुमच्या जे सर्टिफिकेट्स असतील ते DBमध्ये सोबत ठेवा, कारण यांचं कसं आहे की यांचं काही सांगता येत नाही, वेळेवर काही मागतात ते, असा अनुभव आलेला आहे आता मागच्या DBमध्ये। ठीक आहे। त्यानंतर NB असं एक नाव आहे, त्यांचा एक प्रश्न आहे की सर जॉईनिंग कधी मिळेल, म्हणजे जी वेटिंग लिस्ट आता आलेली आहे त्याचं जॉईनिंग कधी मिळेल, जे काही आहे त्यावर पुढची प्रोसिजर कधी होईल, असा यांचा प्रश्न आहे शॉर्टमध्ये। तर त्याचं उत्तर असं आहे की आता त्यांनी वेटिंग लिस्ट दिलेली आहे, तर आता ते झोन डिक्लेअर करतील, म्हणजे एक लिस्ट येईल आपल्या ऑफिशियल साईटवर, त्यावर ते झोन आणि तुमच्या नावाच्या समोर झोन डिक्लेअर करतील की या झोनला हे वगैरे। मागची जी प्रोसिजर पहिल्या लिस्टची झालेली आहे ते सगळं प्रोसिजर होईल। त्यानंतर DVची त्या झोनला तुमचं DV होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर तुमच्या जॉईनिंगची प्रोसिजर होईल। त्याला बराच वेळ लागतो, परंतु सध्या तरी झोन अपेक्षित आहे काही दिवसांमध्ये। मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचा तोच परत प्रश्न आहे की 15-20 दिवस किंवा 1 महिनासुद्धा लागू शकतो तुमच्या झोन लिस्टसाठी, आणि ते होईलच, कारण की वॅकंट पोझिशन भरपूर आहे। त्यामुळे असं काही नाही की ते थांबवून ठेवतील की तुम्हाला 1 वर्ष 6 महिने असंच ताटकळत ठेवतील किंवा वाट पाहायला लावतील, असं काही विषय नाही आहे, ते करतीलच। परंतु काय ते काही प्रोसिजर आता मध्ये मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये प्रश्नामध्ये येईलच ते, तर पुढच्या काही दिवसामध्ये लागेल। थोडंसं एकदम सांगणं कठीण आहे आणि जॉईनिंगला तर बराच वेळ लागेल आणखी। त्यानंतर अमर म्हणून आहे, त्यांचा एक प्रश्न महत्त्वाचा आहे। हे प्रश्न मला भरपूर आलेले आहेत, भरपूर म्हणजे चिक्कार प्रश्न आहेत की ST कॅटेगरीचा किंवा ST ड्राईव्हची जी काही एक्झाम झालेली आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्याचा रिझल्ट कधी लागेल। तर मित्रांनो कसं आहे की त्याबद्दल असं वाटलं होतं की आता एक 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये रिझल्ट लागणं अपेक्षित होतं। आफ्टर 45 to 60 डेजमध्ये रिझल्ट लागत असतो कोणत्याही एक्झामचा, परंतु काही टेक्निकल रिझन्समुळे किंवा काही कारणास्तव त्यांनी ते रिझल्ट डिले केलेला आहे। तो एक्झॅक्टली कधी लागेल ही डेट सांगणं चुकीचं आहे, मी सांगू शकत नाही। परंतु कसं आहे की पुढच्या काही काळामध्ये, म्हणजे साधारण आता पुढच्या 1 महिन्यामध्ये तरी, म्हणजे मार्चच्या एंडिंगपर्यंत तरी रिझल्ट लागणे अपेक्षित आहे। सध्या डेट सांगणं कठीण आहे। माझ्याकडे जर डेट कन्फर्म आली तर मी तुम्हाला नक्की कळवेल, कारण की अशा प्रश्न मला भरपूर आहेत, मी त्यावर मलासुद्धा एकदम कन्फर्म डेट मी सांगू शकत नाही सध्या तरी। परंतु पुढच्या महिन्यामध्ये किंवा मार्चच्या एंडिंगपर्यंत तरी आपला रिझल्ट लागेल असं अपेक्षा आपण करू शकतो, आशा करू शकतो। ठीक आहे।
त्यानंतर प्रदीप मिसाळ यांचा एक मला प्रश्न आहे आणि जयदीप सिंग राजपूत आहे, यांचे मला भरपूर कमेंट असतात, चांगले कमेंट असतात, रेग्युलर व्ह्यूअर आहे. तर त्यामध्ये यांची हाच प्रश्न आहे की झोनची लिस्ट कधी लागेल. तर झोनच्या लिस्टचं काहीही सांगता येत नाही, लागली तर एक 8 दिवसामध्ये लागेल किंवा मग त्याला 1-1.5 महिना किंवा 2 महिनेसुद्धा लागू शकतात. परंतु ही प्रोसिजर होईल हे 100% हे शुअर आहे, कारण की यांना मॅनपॉवरची गरज आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बरेच विद्यार्थी इथे कमी जॉईन झालेले आहे आणि वेटिंग लिस्ट ही कन्फर्म होणारच आहे त्यामध्ये. ठीक आहे, तर वेटिंग लिस्ट आणि वेटिंग लिस्टचं त्याच्यामध्ये कसं आहे की पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये झोनचं जे आहे, आधी झोनची लिस्ट लागेल, त्यामध्ये तुम्हाला डी व्हीची डेट येईल, त्यात तुम्हाला डी व्ही झाल्यानंतर तुमचं पुढचं जॉईनिंग होईल. ठीक आहे, तर त्यामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे लागली तर एक 8-10 दिवसामध्ये सुद्धा लागू शकते. तुम्हाला कन्फर्म डेट सांगणं हे कठीण आहे. त्यानंतर पंकज यांचा प्रश्न आहे की सर होल्डवरचे जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, होल्डवर बरेच विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये बेस्ट ऑफ 5चे सुद्धा आहे जे ॲव्हरेज 6मध्ये बसतात, तर ते विद्यार्थी आहे आणि परत आता वेटिंग लिस्ट आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जर होल्डवरचे विद्यार्थी घेतील तर मग वेटिंगवरचे काही कॅन्सल होतील का. तर तसं काही होणार नाही आहे. होल्डवरचे विद्यार्थी आहेत, जर ते बेस्ट ऑफ 5चे असतील, बरेचसे बेस्ट ऑफ 5चे वेगळेसुद्धा आहे, वेगळ्या विषयाचं वेगळ्या कारणासाठी सुद्धा होल्डवर आहे, तर ते तर घेतीलच. जर त्यांचं सगळं क्लिअर असेल तर त्यांना घेतील, किंवा मग बेस्ट ऑफ 6मध्ये त्यांचे ॲव्हरेज मार्क जर बरोबर कट ऑफच्या आतमध्ये येत असेल तर त्यांना घेतील. परंतु वेटिंग लिस्टमधला एकही कॅन्सल होणार नाही. वेटिंग लिस्टमधला एकही कॅन्सल होणार नाही. ते हायरार्चीनुसार म्हणजे क्रमानुसार ते वेटिंग लिस्ट घेतील. आपण असं सांगू शकत नाही की 2269 पूर्णचे पूर्ण तेव्हाच्या तेव्हा जॉईन करून घेतील, असं नाही आहे. ते लॉटमध्ये घेऊ शकतात, 1000 आधी घेतील मग 1200 घेतील, असं सुद्धा ते घेऊ शकतात. ठीक आहे, असं लॉटमध्ये त्यांच्यावर डिपेंड आहे ते कसं डिसिजन घेतात. तर प्रश्न आहे आस्तिक जाधव यांचा, यांनी सुद्धा मला बरेच प्रश्न केलेले आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की सर सेकंडली जी वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये बेस्ट ऑफ 5चे विद्यार्थी आहेत का. तर हो, त्यामध्ये बेस्ट ऑफ 5चे सुद्धा आहे, त्यामध्ये डिप्लोमाचे सुद्धा आहे, किंवा त्यामध्ये जे काही आहे बरेचसे रिजेक्शन होण्यासारखे त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यामुळे ते सुद्धा लिस्ट कमी होणार आहे. मी ऑलरेडी सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये की 2269 पैकी साधारण एक 700-800 विद्यार्थी कमीत कमी हे रिजेक्ट होतील किंवा मग त्यामधून कट होतील. ठीक आहे, त्यानंतर मंगेश पिंपळकर यांचं एक चांगलं मोठं कमेंट आहे मला. त्यामध्ये त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांनी 2-3 याच्यात 2-3 प्रश्न विचारलेले आहे. त्यामध्ये त्यांनी डी व्हीची डेट विचारलेली आहे, त्यानंतर सिलेक्शन किंवा जॉईनिंग कधीपर्यंत होईल ते पण विचारलेलं आहे, आणि सिलेक्शन कन्फर्म होईलच का या सगळ्या विद्यार्थ्यांचं हे सुद्धा विचारलेलं आहे. व्हॅलिड प्रश्न आहे पिंपळकर यांचा. तर कसं आहे मित्रांनो की मी ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यांना मॅनपॉवरची गरज आहे. बरेचसे जे काही आहेत बरेचसे रिजेक्शन झालेले आहेत, त्यामुळे पुढच्या साधारण 8 ते 15 दिवसामध्ये किंवा महिनाभर, मी ऑलरेडी महिनाभर सांगितलेला होता, अजून महिनासुद्धा कंप्लीट झालेला नाही आहे. तर विद्यार्थ्यांचे कमेंट होतं त्यामुळे मला हा व्हिडिओ घ्यावा लागला. ॲक्च्युली या व्हिडिओची खरं तर गरज नव्हती आता, परंतु तुमच्या कमेंटवरून तुमच्या विनंतीवरून मला हा व्हिडिओ घ्यावा लागला. तर पुढच्या 15 दिवसामध्ये सुद्धा डी व्ही तुमचं जे काही आहे झोनल लिस्ट आहे ती लागू शकते. ती लिस्ट लागली की तुम्हाला डी व्हीची डेटसुद्धा तिथे कळेल. ठीक आहे, त्यानंतर पुढची सिलेक्शनची प्रोसेस होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं मेडिकल सर्टिफिकेट वगैरे आहे किंवा व्हॅलिडिटी वगैरे ज्यांचं नसेल त्याचं सर्टिफिकेट वगैरे, ते पुढची जॉईनिंग प्रोसेसला 1-2-3 महिने लागू शकतात. कारण आपण मागचं जर बघितली प्रोसिजर त्यामध्ये 2 ते 3 महिने गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही खूप असं घाई करू नका, लवकर ते होईल काही दिवसामध्ये. ते काही तात्काळ ठेवणार नाही तुम्हाला, पुढच्या काही दिवसामध्ये किंवा काही 2-3 महिन्यामध्ये सगळी प्रोसिजर कंप्लीट होईल. ठीक आहे, त्यानंतर सूरज यांचा एक प्रश्न आहे. सूरज त्यांचं सरनेम माझ्या लक्षात नाही आता. तर वायरमनचं एक विचारलेलं आहे की वायरमन ट्रेडचं त्यांनी विचारलेलं आहे याच्यामध्ये. ॲक्च्युली हे टास्कचा प्रश्न आला इथे. तर त्यामध्ये प्रश्नाचं उत्तर असं आहे की वायरमन ट्रेडबद्दल तर काही कन्फर्मेशन अजून आलेलं नाही आहे, परंतु मला असं वाटतं की तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. कारण मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जर तुमचं वायरमन असेल आणि त्यांनी जर अलाव केलं तर वेळेवर तुम्ही कसा अभ्यास करणार. त्यामुळे तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. थोडंफार तुम्हाला कन्फर्मेशन जेव्हा येईल, मला असं वाटेल किंवा कन्फर्मेशन आलं आहे तर मी तुम्हाला कळेल व्हिडिओच्या थ्रू. जे काही मी अपडेट देत असतो त्या थ्रू मी जर मला अपडेट लवकरात लवकर आली माझ्याकडे, मी तुम्हाला 100% कळवेल. स्पेशल व्हिडिओ वायरमनवर घेईल आणि तुम्हाला कळवेल. परंतु सध्या असं विचार करू नका, कारण मागच्या लिस्टपर्यंत ते नव्हतं, वायरमन ते अलाव करत नव्हते. तर त्यामुळे आता असं काही नाही की आता करणार की नाही करणार हे सांगणं कठीण आहे. परंतु मला तरी पर्सनली असं वाटतं की ते अलाव करू शकतात. त्यामुळे तुम्ही अभ्यासाच्या तयारीत राहा. वेळेवर तुमचा अभ्यास होणार नाही मित्रांनो, कारण जागा ह्या खूप जास्त निघणार नाही आहे. जागा ह्या बऱ्यापैकी म्हणजे कमी निघणार आहे, म्हणजे खूप जागा जास्त निघणार नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमचं रिटर्नमध्ये सिलेक्शन होणं किंवा ऑनलाईन टेस्टमध्ये सिलेक्शन होणं हे आवश्यक आहे. अभ्यास सुरू ठेवा. थोडीफार जरी अपडेट माझ्याकडे आली वायरमन ट्रेडबद्दल तर मी तुम्हाला अपडेट कळवेल नक्की. ठीक आहे, त्यानंतर राहुल शिंदे यांचा एक प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. या रिलेटेड 3 जणांचे प्रश्न आहेत. ॲक्च्युली भरपूर प्रश्न आहे, पण राहुल शिंदे, नंतर विशाल कमानदार म्हणून एक आहे, त्यानंतर राजेश कप्पावार यांचे मला भरपूर प्रश्न असतात, भरपूर कमेंट असतात आणि चांगले कमेंट असतात.
या तिघांचा एक सारांश म्हणून एक कमेंट, एका प्रश्नाचं उत्तर मी इथे देतो तुम्हाला की सर ही जी लिस्ट आता आहे लागलेली, तर ती त्याच्यावर काही विद्यार्थ्यांनी याचिका टाकलेली आहे किंवा याचिका हे केलेलं आहे, पिटिशन दाखल केलेलं आहे. तर त्यामध्ये यांचं म्हणणं असं आहे की सर आता तीच लिस्ट कंटिन्यू होईल का, किंवा मग रिवाइज लिस्ट होईल का, किंवा स्टे येईल का. तर मित्रांनो, की जेव्हा एखादं डिसिजन किंवा एखादं काहीतरी कुठेतरी एक अनसॅटिस्फॅक्टरीमध्ये असमाधानकारक गोष्ट घडते, तेव्हा मग याचिका दाखल केल्या जातात किंवा त्यामध्ये काहीतरी कंप्लेंट म्हणा किंवा कंप्लेंटवरचा विनंती म्हणा, असं काहीतरी याचिका पिटिशन दाखल करण्यात येतं. त्यावर कोर्ट निर्णय घेतं किंवा माननीय जे न्यायाधीश असतात ते निर्णय घेतात की काय करावं. तर त्यावर असं नाही आहे की बा स्टेच येईल, हे असं म्हणणं कठीण आहे किंवा चुकीचं आहे. ॲक्च्युली असं काही होणार नाही आहे. मागेसुद्धा पहिल्या लिस्टमध्ये सुद्धा हेच म्हणण्यात येत होतं की आता रद्द होईल भरती आणि स्टे येईल आणि असं होईल तसं होईल. काहीच झालेलं नाही आहे. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रोसिजर नीट व्यवस्थित पार पडणार आहे. फक्त जे काही सेकंड लिस्ट लागली आहे ती समाधानकारक नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांची नाराजी आहे त्यामध्ये, आणि ती रास्त आहे, ती वाजवी आहे, कारण की बऱ्याच अंशी असं घडलेलं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यावर स्टे येईलच म्हणून, कारण की कोर्ट ठरवेल काय करायचं, ते सुनावणी होईल, त्याच्या तारखा मिळतील आणि मग कोर्ट ठरवेल काय करायचं होतं. परंतु माझं पर्सनल मत असं आहे, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा गोष्टींमुळे या अशा ज्या गोष्टी चालतात किंवा आपल्या सभोवती होतात त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊ नका. माझं असं म्हणणं आहे की यावर स्टे वगैरे काही येणार नाही आहे, कारण की कसं आहे की ती प्रोसिजर कोर्ट पुढे काय करते त्यावर डिपेंड आहे. कोर्ट ठरवेल पुढे काय करायचं ते. त्यामुळे लिस्ट पण रिवाईज होणार नाही आहे. लिस्ट ही अशीच राहणार आहे. त्यामध्ये काही परत लिस्ट ते काढत नसतात. एकदा ती लिस्ट आधी खूप जास्त विचार करून आणि खूप जास्त कॅल्क्युलेशन करून ही लिस्ट काढलेली असते. त्यामुळे परत ते हेच काम करणार नाही आणि स्टे वगैरे काही येणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. पुढच्या काही दिवसामध्ये मी तुम्हाला 1 तारखेच्या नंतर जो व्हिडिओ घेतला 2 तारखेला किंवा 1 तारखेला आय थिंक, तेव्हाच मी सांगितलं होतं की पुढच्या 15-20 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये DVची लिस्ट येईल किंवा आपलं जे काही झोनची लिस्ट येईल. परंतु आता फक्त 15 दिवस झालेला आहे. मला विद्यार्थ्यांचे कमेंट खूप आले आहे, त्यामुळे मला हा व्हिडिओ घ्यावा लागला. पुढच्यासुद्धा 15 दिवसामध्ये जी काही तुम्हाला मी रेंज सांगितली होती 1 महिन्यामध्ये, पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये झोनची लिस्ट येऊ शकते आणि येणारच, कारण की ही भरती पूर्ण होणारच आहे. असं नाही की तुम्ही मनात ठेवू नका. एक मनात अशी भीती आहे विद्यार्थी मित्रांची की आता पुढे होईल का, काय होईल, कसं होईल. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की विद्युत सहाय्यक ही भरती पूर्ण होईलच. हे जे आहे फक्त याच्यामध्ये एक इश्यू असा आलेला आहे. आता एक राजेश कप्पावर यांचाच प्रश्न येतो की सर प्रायव्हेटायझेशनचं एक आलेलं आहे आता न्यूजमध्ये, आणि ते ट्रू आहे, ते फॅक्ट आहे. तर ते होणार होतं, परंतु ते इतक्या लवकर होईल असं काही वाटलं नाही. 16 जे आपले मेन सिटीज आहेत ते याच्यामध्ये गेलेलं आहे, प्रायव्हेटमध्ये गेलेलं आहे. तर ते प्रायव्हेटला हँडओव्हर करण्यात आलेलं. हा वेगळा विषय मित्रांनो, यावर एक सेपरेट व्हिडिओ घेईलच पुढच्या एक 8-10 दिवसामध्ये. तो वेगळा विषय आहे. परंतु त्यामुळे कसं आहे की जे काही आहे पुढची जी रिक्रुटमेंट आहे त्यावर इफेक्ट होऊ शकतो. परंतु विद्युत सहाय्यकची जी भरती आहे किंवा जी वेटिंग लिस्ट आहे त्यावर त्याचा माझ्या तरी मते काही इफेक्ट होणार नाही आहे. थोडंफार ते डिले होऊ शकतं जे काही आहे भरतीचं वगैरे. परंतु सध्या त्यावर सांगणं हे कठीण आहे की ते आत्ता कसं आहे की एकदम काय प्रोसिजर, काय त्यांची स्टँड राहील, कारण की हा जो हे जे प्रायव्हेटायझेशन आहे हे अनपेक्षित आहे सध्या. अनपेक्षित इन द सेन्स की प्रायव्हेटायझेशन होणार आहे हे जवळपास मागच्या 8-10 वर्षापासून सुरू आहे, परंतु अजूनपर्यंत काही त्यामध्ये झालेलं नाही आहे. कारण की युनियन त्यावर आवाज उठवत असतं, आंदोलनं करत असतं, त्यामुळे ते मागे घेण्यात येतं. प्रत्येक वेळेस असंच झालेलं आहे. यावेळेसुद्धा ते प्रयत्न सुरू आहेत. तर तो विषय वेगळा आहे. मी त्यावर वेगळं तुम्हाला माहिती देईलच माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये. परंतु मला तरी असं वाटतं की पुढच्या एक साधारण 15-20 दिवसांमध्ये किंवा 1 महिन्यामध्ये ही लिस्ट लागेल. तर मित्रांनो, आशा करतो की तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी इथे दिलेली आहेत असं मला वाटते. आणि या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही नंतर मला कमेंट करू शकता. आणि प्रश्न जो बेस्ट ऑफ 5चा आहे, महत्त्वाचा मुद्दा, की मागची जी लिस्ट होती त्यामधले बेस्ट ऑफ 5 आलेले आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की सर आम्ही बेस्ट ऑफ 5 आम्हाला आता रिजेक्ट करतील का, किंवा आमचं नाव नाही आहे. तर नाव हे परत येणार नाही. माझं काही जणांचे कॉन्टॅक्ट झालेलं आहे. सेकंड लिस्टमध्ये बेस्ट ऑफ 5चे विद्यार्थी परत येणार नाही पहिल्या लिस्टमधले. जर ते त्यांच्या बेस्ट ऑफ 6च्या कट ऑफमध्ये बसले तरच त्यांचं सिलेक्शन, आता त्यांना डायरेक्ट डिव्हिजनची ऑर्डर येईल. त्यांना काही झोन लिस्ट वगैरे मिळणार नाही. त्यांचं झोन ऑलरेडी मिळालेलं आहे त्यांना डायरेक्ट डिव्हिजनची लिस्ट येईल आणि ते होल्डवरचे ते पुढे क्लिअर होणारच आहे. पुढच्या याच्यामध्ये ही जी प्रोसिजर होईल आता त्यामध्ये ते क्लिअर होणार आहे. परंतु आता जे काही सिच्युएशन थोडीशी आता एक काय म्हणतात त्याला, एक निगेटिव्ह सिच्युएशन आलेली आहे प्रायव्हेटायझेशनमुळे, त्याचा इफेक्ट किती होतो आणि कशा प्रकारे होतो हे सध्या सांगणे कठीण आहे. पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये ते कळेल. पुढच्या काही दिवसामध्ये, 8-1 दिवसामध्ये किंवा त्याच्या आधी कदाचित माझा एखादा व्हिडिओ आणखी येईल. तुम्हाला अपडेट मी देतच राहतो. आणि मला जर काही त्यावर काय कन्फर्मेशन मिळालं लिस्टबद्दल किंवा काय, तर मी परत तुम्हाला कन्फर्मेशन देईलच मित्रांनो. ठीक आहे. असे अपडेट्स तुम्हाला मिस करायचे नसतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, काहीतरी महत्त्वाचा वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि शेअर करू शकता. धन्यवाद मित्रांनो.